जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ। मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ ताई। अनुभव शेअर करायचा? हो, अनुभव शेअर करायचा माझा। बरं, तुमचं नाव कळेल का ताई? माझं शोभा वासुदेव वाघ। शोभा वासुदेव वाघ। वाघ, हो. आम्ही मूळचे जळगाव गाव आहे आमचं, बरं. आणि गाव आमचं एरंडोल. आणि कधीपासून आहात स्वामी सेवेत? मी जवळपास 90-91 पासून आहे. अरे बापरे, भरपूर मोठी सेवा आहे तुमची. हो हो, परंतु सेवा जास्त कमी याच्यात, कमी सेवेमध्येच मला खूप महाराजांनी अपेक्षेच्या बाहेर दिलेलं आहे. फक्त श्रद्धा आणि नामस्मरण, फक्त असं जास्त. आणि कंटिन्यू 15 ते 16 वर्ष आपले स्वामी चरित्र झालेत. हो, रोज तुम्ही 3 रोज अध्याय. हो, आणि 1 माळ फक्त. बरं बरं बरं. पण मग ताई तुम्ही या सेवेत कसे काय आलात? म्हणजे कारण 90-91 म्हणजे त्या काळी तर फारसं काही माहितीही नसेल स्वामी नाही, क्वचितच केंद्र होते, खूप क्वचित केंद्र होते. आणि मला स्वामी समर्थांचे आमच्या बाजूला जे आहेत ना, एक फॅमिली होती जैन, तर ते खूप करायचे ते पौर्णिमेचं वगैरे असं. आणि ते फक्त गुरुवार ऍडजस्ट करायचे. दत्त चौक म्हणून नाशिकला केंद्र आहे, तर ते मोठं केंद्र होतं, तिथे जायचे ते. तर मग गुरुवारी मी पण त्यांच्या बरोबर जायचे. माझा हळूहळू मला बऱ्यापैकी माझी श्रद्धा वाढत गेली. हो, आणि मी ते असं हळूहळू आपल्याला जसं जमेल तसं करत गेले. घरातून थोडंसं. आणि हे पण यांनी मला नकार दिला नाही सेवेसाठी. ते मला, पण त्यांना अजूनही, म्हणजे एवढे वर्ष मी सेवा केली, पण महाराजांनी त्यांना अशी बुद्धी दिलेलीच नाही का त्यांनी यावं आणि असा माझ्या मनासारखा मुद्रा करावा आणि थोडं बसावा. येतील ते, पण असे मनापासून नाही येत आजही. फक्त मी एकटी आणि मुलांनी थोडंफार केलेलं. अच्छा. बाकी त्यांना ड्युट्याच खूप असायच्या. तर माझा 2013 अनुभव आहे. तर माझ्या मुलाचे मी पैसे भरलेले होते, मोठ्या मुलाचे, स्थापत्य सहाय्यक म्हणून. बरं, सिव्हिल इंजिनियर आहे मुलगा? हो, सिव्हिल इंजिनियर आहे तो, आणि लहाना मेकॅनिकल आहे. तर तो जो आहे ना, तर त्याला जवळपास एवढं, म्हणजे अभ्यासामध्ये त्याचं असं मन चलबिचल असायचं. तर त्याला 12वीला सुद्धा शेवटी फिजिक्स मध्ये 2 मार्क होते. पण ते महाराजांच्या, हो, शेवटी म्हणजे जी टेस्ट होते ना, शेवटी 2 महिने परीक्षा राहून नोव्हेंबर-डिसेंबरच्या, हो, त्यावेळेस पण. परंतु त्याला असे सेवेनीच मी महाराजांना सांगून, ते आपलं शनिवारचं आपलं दिव्यामध्ये ते तेला चेहरा वगैरे बघून ते त्याला वाहून लावायची. तर हनुमानाच्या मंदिरात करायला सांगतात ना. तर ती सेवा ते मुलांकडनं मी परीक्षेच्या आधी करून घ्यायची, दोघांकडनं. आणि त्याच्यानंतर मग त्याने मला, म्हणजे हे दिलं, कारण कमीत कमी तो नापास तरी नाही झालेला, पास झाला. पण त्याला 51-52% त्याला पडलेत. मग आम्ही त्याला डिप्लोमाला घेतलं. मग डिप्लोमात पण एक विषय त्याचा म्हणजे राहूनच जायचा. मग त्याला मी गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, कॉन्ट्रॅक्टरमध्ये, असं प्रायव्हेट इंजिनियर, गव्हर्नमेंट इंजिनियरच्या हाताखाली लावून दिलेलं त्याला. 2-3 वर्ष मग आम्ही तिथे जागा निघाल्या. बरं. मग आम्ही 6 लाख रुपये सुरुवातीला भरले त्यावेळेस. अच्छा. 2000 जवळपास ते 8 ते 9 मध्ये भरले असतील. आणि ते 4 वर्ष पैसे त्या लोकांकडेच राहिलेत तसेच. म्हणजे काम झालं नाही तुमचं? झालंच नाही. आणि ज्या दिवशी रात्री मी पैसे दिलेत ना, त्या दिवशी जी वेळ होती, ती राहुकेतूची वेळ होती. तेवढं मी असं, म्हणजे मला महाराज बुद्धी देऊन द्यायचे का ते बघून घ्यायचं, असं मला आपोआप सुचायचं ते असं. बरं. आणि मग ते झाल्यानंतर मी सकाळी म्हटलं आता महाराजांना नमस्कार केला. ते पैसे तर मी रात्री, माझे मिस्टर नसताना त्यांनी मला सांगितलेलं होतं, आम्ही दिले. मुलं आणि मी होती. मुलं पण माझे लहानच, कॉलेज करणारे मुलं, ते काही फार मोठे पण नव्हते. बरोबर. मी त्या काळामध्ये 6 लाख रुपये भरलेले होते. बापरे. आणि सकाळी मी केंद्रात गेले आपलं दर्शन घ्यायला. मी दर्शनाच्या व्यतिरिक्त एखाद्या आरतीची अटेंड करायची जास्त सेवा नाही केलेली ताई. बरोबर. मनापासून केली थोडी, पण मनापासून केली अगदी, नियम वगैरे पाळून.
आणि मग त्याच्यानंतर मी सकाळी केंद्रात गेली दर्शनाला, हार नारळ घेतला आणि मला मोठी मांजर अशी आडवी दिली तिथे केंद्रातच, बिलकुल अगदी हो का? गेट मध्येच, महाराजांचे गेट मध्येच अगदी बिलकुल मध्ये एंट्री करतो आपण तसं. बरं. मग मी म्हटलं आपलं काम काही होत नाही आता. मग त्याच्यानंतर महाराजांनी काय सूचना दिल्या मला आणि काही नाही असं, आणि त्या गोष्टीला जवळपास 3 ते 4 वर्ष त्या लोकांचं त्याचं काम ते झालंच नाही. नाहीच झालं शेवटी, म्हणजे ते पैसे गेलेच. नाही गेले पण नाही ते, त्यांनी फायदा करून दिला मला, म्हणजे त्यांनी नुकसान पण नाही होऊ दिलेलं आहे महाराजांनी त्याच्यामध्ये. हो का? बरं. म्हणजे महाराजांना ते छोटं काम माझ्यासाठी, लहान नोकरी होती तर ती अपेक्षित नव्हती का काय ते महाराजांनाच माहिती. बरोबर. तर त्याला काहीतरी मोठ्या पदावरची नोकरी मिळवायची, म्हणजे द्यायची असेल महाराजांना, त्याच्या भाग्यात असेल किंवा माझं काहीतरी तिथे जमा असेल महाराजांकडे, तर त्यांनी ते तसं सांगितलं, असं दृष्टांत असा दिला मला त्यांनी. हो का? अरे वा. आता काम होत नाही. 3-4 वर्ष आमचे 10 ते 15,000 रुपये, ₹1 कॉल त्यावेळेस याला होता फोनला. हो हो हो, बरोबर. मुंबईला फोन करून करून STD कॉल. 10-15,000 आमचे 4-5 वर्षामध्ये गेले. अरे बापरे. त्या फोनमध्येच. आणि म्हणजे मानसिक त्रास झाला तो वेगळाच. आम्हाला त्रास पण नाही होऊ दिला महाराजांनी. हो का? काहीच नाही आम्हाला वाटू पण नाही दिलेलं ना. आम्ही असा घरात विषय पण नाही काढायचे का आपण एवढे पैसे भरलेले, आपल्याजवळ नव्हतं काही. म्हणजे तुमची तशी परिस्थिती होती का की एवढे पैसे देऊन सुद्धा? नाही, ते पण माझ्या वडिलांनी 2000 सालामध्ये शेत विकलेलं होतं, तर मला 5 लाख रुपये दिलेले होते. हो. अरे बापरे. ते मी घरापर्यंत पण नाही आणले आणि तसे भरले ते. मग त्याच्यामुळे ते असं आपल्याकडचे गेलेले मी म्हणायची का मला पसले नाही, माझ्या वडिलांनी ते फुकट दिलेले तर मला पसले नाही. कारण माझे वडील म्हणायचे का काय पाहिजे बा शेत विकले, तर मी म्हणायची 1-1 लाख द्या, पण त्यांनी 5 लाख दिले होते मला. म्हणायचे, म्हणजे 4 बहिणी होत्या, आम्ही 4घींना दिलेले होते त्यांनी. त्याच्यानंतर एक दिवस असा आला, लहान आहे ना, लहान आपण मेकॅनिकल इंजिनियर, तो शेवटच्या वर्षाला होता आणि शेवटचं सेमिस्टर होतं त्याचं. मग त्या जागा निघाल्या मेकॅनिकलच्या, दर 3 वर्षातून जागा निघायच्या मेकॅनिकलच्या. मग यांचे जे साहेब होते ना, हे पण बांधकाम खात्यात होते, ते साहेब म्हटले का तुझ्या मुलाला बघ, तू आता एवढे पैसे अडकवलेले, आता मुलाला सांगतो की इथे फॉर्म भरून बघ, वाटलं मी काही थोडेफार साहेबांच्या याच्याने तुला मदत करेल, सांगून वगैरे झालं तर चांगलंच होऊन जाईल. म्हणजे धाकट्या मुलासाठी, लहान मुलासाठी. मग त्यांनी सांगितलेलं, त्याला फॉर्म भरायला लावला. त्याने 5,000 प्रश्नांचा साहेबांनी दिले, पुस्तक पुण्याहून आणून दिलं त्याने, ते पण, आणि शेवटचं सेमिस्टर पण त्याला ऍडमिट करावं लागलं, मला एवढा अभ्यास केला त्याने. अरे बापरे. हो, त्याचे पेपर चालू असताना, डिग्रीचे पेपर चालू असताना हा अभ्यास प्लस ही पण परीक्षा जवळ, ती पण चालू, आणि त्याला ऍडमिट करावं लागलं. मग मध्ये रात्रीचे सलाईन लावून आणायचे. मग डॉक्टर आम्हाला बोलले का तुम्ही म्हणे असं करू नका, हो ना, त्याला तुम्ही रिलॅक्स होऊ द्या. बरोबर आहे ना. आम्ही म्हणायचो का नाही, आम्ही त्याला सांगतो पण तो ऐकायच्या मूड मध्ये नाहीये म्हणे, मग त्याच्या हिशोबाने होऊ द्या. बरं. असं करून 1 वर्ष असं आलं, 2012 एंडिंग, नाही 2013 मला वाटतं सुरुवात, जानेवारी फेब्रुवारी. मग हे पण रिझल्ट लागलं नाही, याचं पण लागलं आणि याचं पण लागलं रिझल्ट. हो का? अरे वा. दोघांचे लागले, एकाचं यस आलं आणि एकाचं नो आलं. अच्छा. तेवढ्या 2 तासामध्येच. आणि तेवढ्यात त्याचं लग्न पण झालेलं मोठ्याचं, त्याला मुलगा पण होऊन गेलेला होता. गरज त्याला होती जास्त नोकरीची. बरोबर आहे. हा तर शिकतच होता अजून. मग त्याचं त्यांनी सांगितलेलं साहेब लोकांनी की तुम्ही त्याला अजून अभ्यास करायला, इंटरव्ह्यूला आम्ही थोडंफार सांगून बघू, ऐकलं तर ठीक साहेबांनी, नाही तर आपल्याला जाऊ दे, त्याचं नशीब. हो ना, हो ना. मग आम्हाला खूप असं रडू वगैरे आलं, सगळं काही असं त्या गोष्टी घडून गेल्या. मग तो मोठा मुलगा पण रडायचा माझा. एकाचा आनंद पण व्यक्त करता येत नव्हता आणि एकाचं दुःख पण व्यक्त करता येत नव्हतं. अशी आम्ही दोघं शांत असे स्तब्ध होऊन गेलेलो अगदी. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं की जाऊ द्या आता, मी ज्यांच्याकडे पैसे दिलेले होते ना त्यांना फोन केलेला मी. म्हटलं आम्ही एवढे पैसे दिलेले तुम्हाला, इतके वर्ष झाले, आमचे डबलचे झाले असते, आम्ही गरीब लोक, नोकरी पण आमची भारी नाही. त्यांनी मला चॅलेंज देऊन दिलेलं की म्हणे मावशी, जसा तुमचा मुलगा आहे ना तसा माझा भाऊ आहे, मी पण तुमचा मुलगाच आहे म्हणे, त्याला आता पुढे जागा निघाल्या का मी त्याचं काम करून देईल. बरं बरं, त्यांनी सांगितलेलं. मी म्हटलं हे छोटं काम होत नाही आणि आता आम्ही आशा सोडून दिली. म्हटलं आम्हाला आमचे पैसे ते परत देऊन द्या तुम्ही. बरोबर आहे ना. हो म्हणे आम्ही देऊ म्हणे, पण मुलगा माझा तिथेच कामावर जायचा, तर मग आम्ही काही बोलायचं नाही त्यांना जास्त. हो. मग 1 महिना झाला, मुलाने पण आशा सोडून दिलेली. मग या दुसऱ्याचा पण आम्हाला आनंद व्यक्त करता येत नव्हता, त्याचं तर लग्न बाकी होतं.
आम्ही असंच मग त्याचं 2 एप्रिल 2013 मध्ये त्याला आम्ही अकोल्याला पोस्टिंग मिळाली त्याला इरिगेशनला. अच्छा, धाकट्याला लहान. पण मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा मग इकडच्या डिपार्टमेंटला शिफ्ट झाला का तो? इरिगेशन डिपार्टमेंट त्यांनीच केलं त्याला, नंतर करतात ते. बरं. 8-8, 10-10 लोकांचे होतात ते काम. तर मग त्यांनी काय केलेलं ते त्याला शिफ्ट करून आले आम्ही तिथे अकोल्याला जाऊन. आणि मग राहिला याचा प्रश्न. आता एकाचं तर मिटलं, आता हे जे होईल ते. एक 1-2 महिना साधारण झाला, एखादा महिना त्याला जॉईन होऊन. आणि मी काय बोलले त्याला, याला मोठ्याला, कारण म्हटलं मी रोजच पेपर बघायचे, मी जास्त शिकलेले नाहीये. हो का? पण मी रोज पेपर बघायचे. मी काय बघायची, पहिले आलं का त्याची रास बघायची, माझा विश्वास होता. आणि ते जागा बघायची, काही आलेलं आहे का बरोबर, नोकरीसाठी ऍडव्हर्टाईज आहे का. मग एक दिवस सकाळीच ते मला त्याची ऍड दिसली आणि मी त्याला बोलले, म्हटलं तू हा फॉर्म भरून देतो म्हणायचा. मी भरतच नाही, आता माझी इच्छाच नाही मोठ्या मुलासाठी. मग नाही म्हटलं तू भरच फॉर्म. मग त्याने फॉर्म भरला. मी त्याला 1 महिना घरी ठेवलं, त्याने अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर मग त्याने परीक्षा पण दिली ती. परीक्षा दिली. मी त्याला विचारलं घरी आल्यानंतर कसा गेला पेपर, काय गेला. दिलाय ना, आता तुझ्या मनाचं समाधान, जे होईल ते. आता मला इंटरेस्ट नाही नोकरीत. म्हटलं ठीक आहे. बरं. मग त्याच्यानंतर 4-5 महिने उलटून गेलेत. त्याच्यानंतर मग 1 महिन्याचा काळ असा होता तो ऑक्टोबरमध्ये, सप्टेंबरचा, की असं होतं तिथे की आज रिझल्ट आहे, उद्या रिझल्ट आहे. तो महिनाभर सारखे दिवसभर फोन बघत बसायचा, आलं का रिझल्ट, आलं का रिझल्ट. ही कोणत्या वर्षातली घटना आहे म्हणजे साधारण? 2012-13तली. बरं. हा. मग तो सांगायचा की जे होईल ते, पण आपण बघत राहायचं आई, काय करायचं आपल्याला. मी म्हणायचे आता तू त्याच्यात वेळ घालू नको, भगवंताला द्यायचं असेल ना, महाराजांना आपल्या, तर आपोआप ते पुढे येईल. डायरेक्ट न सांगता पुढे येईल का आपला आनंदच गगनात मावणार नाही असं. हो ना. हो. मग त्यांनी सांगितलेलं ते हे पण बोललेत का म्हणे, आता त्यात डोकं घालू नका, आता त्याला त्याचा कामधंदा करू दे, परीक्षा झालेली तर. एक दिवस आहे ना फिक्स होता का बुवा आज रिझल्ट लागणारच आहे, असं 3 दिवसापूर्वी याच्यावर आलेलं होतं बुवा, ते मेल वगैरे मोबाईलवर आलेलं आहे. तर ते वेबसाईटवर आलं. तर रिझल्ट आहे बुवा 2-3 दिवसामध्ये. मग तो घरी आला. घरी आल्यानंतर तो कष्टाळू खूप आहे. तर तो बघायला लागला. 11:30 वाजले. मी त्याला बोलले, म्हटलं तू आता नादी लागू नको, मला सांगतो आणि तू काय कशाला बघतो ते रिझल्ट, आता बघू नको तू, जे व्हायचं ते होईल. नाही आज फिक्सच आहे म्हणे. म्हटलं तू ते ठेव, मोबाईल पण मागे नेऊ नको, बाळ झोपलेलं आहे, झोपून घ्या तुम्ही. मग ते झोपलेत आणि त्याच्यावर 16 मिस कॉल होते त्याचे रात्रीचे 12 नंतर. आपले याचे अभिनंदन काय सांगताय. हो. मग त्याच दिवशी असं ते घडलं. आणि मी गणपतीला पण नवस केलेला होता. 2-3 गणपतींना केलेले होते नवस, असे खूप नवस पण केलेले होते मी त्याचे. म्हणजे तर ते 4.5 वर्ष मी पेढा खाल्लेला नव्हता त्याच्या नोकरीसाठी. 5.25 किलोचा नैवेद्य मी कबूल केलेला होता गणपतीला. बघा. मग मी म्हटलं गणपती बाप्पाला पेढा देईल तेव्हाच मी तोंडाला लावेल, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे. कारण त्याला मुलगी पण खूप, माझ्या वडिलांनी नातच देऊन दिलेली होती, श्रीमंताची मुलगी होती. बरोबर आहे. मग मी खूप टेन्शन मध्ये आलेली असं. मग सकाळी उठून मी अंघोळीला बसले, हे दुधाला गेले आणि सकाळी त्यांचं ते त्याचा इतका जोरात तो बाथरूम मधून मी निघते आणि तो अगदी गळ्यातच पडला माझ्या. अच्छा. आई म्हणे माझं रिझल्ट लागलं, मला नोकरी लागली, मला नोकरी लागली. अरे वा. माझ्या गळ्यामध्ये पडून बसगणे. मग मी पहिला फोन माझ्या वडिलांना लावला. मग त्याला ते चांगलीच, त्याची पोस्टिंग पण चांगली झाली मुंबईला. सगळ्यांकडूनच त्याला, म्हणजे मोठे जे त्यांनी खूप कामं केलेले होते साहेब लोकांचे. रात्रंदिवस काम करायचा तो, 2-2, 2:30 वाजेला घरी यायचा. साहेब लोक त्यांचे काम करत असायचे ऑफिसमध्ये पार्ट. तो थांबून त्यांच्या मदतीला राहायचा, असं काही आणणं घेणं देणं असं. बरोबर. त्यांचे काम करायच्या साहेब लोकांचे. लाईट म्हणजे जरी पोस्ट नव्हती तरी सुद्धा प्रामाणिकपणे काम करत होते ते. आणि किती देत होता साहेब त्याला, किती द्यायचे, 3,500 रुपये. त्याच्यातले ते 1,000 रुपये तो याला ठेवायचा पेट्रोलला आणि 2,500 माझ्या हातामध्ये द्यायचा त्या काळात. आणि लग्न वगैरे झालं होतं त्यामुळे जबाबदाऱ्या पण असतील ना त्या. खूपच जबाबदाऱ्या होत्या, म्हणजे इतक्या जबाबदाऱ्या होत्या ना का ती सून पण आम्ही श्रीमंताची करून आणलेली होती, तर तिला पण कळू द्यायचे नाही आम्ही दोघं, आई पण आणि मुलगा पण. बरोबर आहे ना. घरामध्ये काही नाही. आमची नोकरी पण एवढी हे नव्हती अशी भारी.
ते पण ड्रायव्हरच होते. अच्छा. तुमची मला खरंच हो. कमाल वाटते ताई कारण माहेरी श्रीमंत हो. असून सुद्धा सासरी तुम्ही इतकं खूपच छान ऍडजस्ट श्रीमंत. केलंय. आणि खूप आमची घरची पण परिस्थिती, शेती होती आमच्याकडे 20-25 एकर, पण शेतीत काही पकत नव्हतं. मग मी इथून जायचे. पण आज पण असं आहे का ते सासरच्या लोकांना मी सोडलेलं नाही. हो ना? जेवढे माहेरचे त्यांच्यापेक्षा जास्त सासरच्या लोकांना जपते मी. वा वा माझे वा. सासू-सासरे जाऊन त्यांना 15 ते 20 वर्ष होऊन गेलेले. पण मोठे दीर आणि जाऊ आहेत ना, त्यांना कधीच अंतर नाही. सगळी फॅमिली माझ्यामुळेच सगळी एकत्र अशी येते. वा, किती प्रत्येक छान हो ताई. गोष्ट. हो. सगळं कारण सुस्थितीत मी असताना करणं वेगळं आणि एवढी परिस्थिती बिकट असताना सगळ्यांना बिकट सांभाळून घेणं. असताना सगळ्यांचे अगदी देवळाली कॅम्पला स्वस्त कपडे मिळतात ना, तिथून 100-100 रुपयाचे का होईना मी परिस्थिती नसताना सगळ्यांना कपडे न्यायचे ना. पुतणे वगैरे, हो ना? सासूबाईंना ते सगळ्या गोष्टी अशा मी खूप आई छान वडिलांचे संस्कार खूप छान आहेत तुमच्यावर. हो, हो. पण मग माझी सेवा जरी नाही झाली ना, तर महाराजांनी मला इतकं आपलं केलेलं आहे, की मी जर अशी 2 महिने, 3 महिने सेवा विसरूनच गेली काही कारणास्तव म्हणा किंवा नाहीच वळाले तिकडे, तर महाराज मला डायरेक्ट आरती होते असं दाखवतात. हो. हो, कधीतरी स्वप्नात तसे दृष्टांत देतात. हो, दृष्टांत देतात आणि मग मी वाट बघते. मला मंदिरात जायचंय असं. मग त्याच्यानंतर जायचं, फक्त दर्शन घेऊन यायचं तरी पण. आणि आपलं हे चालू ठेवायचं. आता डोळ्यांचा वगैरे त्रास होतो. आता सगळंच बंद केलेलं आहे मी. अच्छा. आता माझं वय पण मला 55 सुरू होईल. बरं. त्याच्यामुळे आता काय महाराजांना फक्त चालता बोलता श्री स्वामी समर्थ. आमच्या प्रत्येक घरामध्ये असं दरवाजा, हॉलमध्ये मोठे-मोठे फोटो लावलेले आहेत आम्ही. हो. सगळीकडे स्वामी स्वामी आहेत समर्थांचे. तुमच्याकडे म्हणजे. स्वामी समर्थांचे मोठे-मोठे फोटो इतके मोठे लावलेले आहेत का काही-काही केंद्रांमध्ये असतात त्याचे इतके सुंदर फोटो लावलेले आहेत. हो. अरे वाह! त्याच्यामुळे म्हणजे घरातल्या माणसाला तरी विसरेल मी, पण असं येता-जाता महाराजांकडे लक्ष गेलंच पाहिजे. श्री स्वामी समर्थ म्हटलंच किती पाहिजे. छान हो ताई. मला तुमचं खरंच विशेष वाटतं. म्हणजे परिस्थिती अशी बिकट असताना सुद्धा तुम्ही हो. विशेष करून स्वतःहून फारशा शिकलेल्या नसून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांचं इतकं छान कल्याण केलंत ताई. हो, हो. कारण फक्त मला महाराजांशिवाय कोणीच नाही दिसायचं. आणि मला आज पण अपयश असं आहे एवढं, घरात पण, दारात पण, करूनही मला अपयश येतं. मला ते बी महाराज मला वाईट वाटून घेऊ देत. हो ना? कधीच अलिप्त राहताय तुम्ही या सगळ्यातून. हो. फक्त काय करायचं, आपण आपलं काम करून मोकळं व्हायचं. बाकी समोरच्याला जाणीव हो ना, हो त्याची ना. असो अगर नसो, समाजात असो, घरात असो, दारात असो. नाही तुम्ही त्या मला म्हणजे दृष्टीने मध्ये एकदा फोन झाला होता तेव्हा सांगत होतात ना, की तुम्ही सुनेसाठी सुद्धा इतकं छान हो, कौतुकाने काही-काही करत असता. सगळ्याच गोष्टी. हे मला फार कमालीचं वाटतं. हो. आईच्यावर तुम्ही म्हणजे अगदी सासू असून सुद्धा आईपेक्षाही तुम्ही जास्त माया हो. देता. तुम्ही मुलींना का विचारा ना, मी फोन देईल लागलंच तर ना एक दिवस. नाही, नाही. तुमच्या तुमच्या सासूबाई कशा बोलण्यावरून आहे फक्त कळतंय ना ताई. एवढं विचारा तुम्ही. हो ना. सासूबाई कशा आहेत एवढं जरी विचारलं, लहान आहे तर एवढं सांगून देईल ना तुम्हाला खूपच अगदी. तुमच्या नातीच्या खूप बाबतीत बोलणं. पण सांगा ना ताई. परवा बरं नव्हतं तुम्ही सांगत होता ना? नातीच्या बाबतीमध्ये असं झालेलं, तिला ना 5 ते 6 दिवस खूपच ताप आलेला. 3 दिवस तिचा तापच उतरला नाही आणि ती सून प्रेग्नेंट असल्यामुळे तिची काळजी घ्यायला लावलेली. तर दवाखान्यात आम्ही ऍडमिट करणार होतो, पण डॉक्टर म्हटले का डेंग्यूची खूप साथ आहे, तर त्या बाळाच्या त्या सुनेकरता आपण घरीच प्रयत्न करू, आपण औषधं देऊ. बरोबर. डॉक्टर पण ओळखीचेच होते. पण मग ते अगदी इतका ताप आला तिला का मी डायरेक्ट तिला मांडीवरनंच उचललं आणि मुलाला सांगितलं का या क्षणाला तिला ऍडमिट कर, सलाईनने तिचा ताप कमी होईल. अच्छा. परत सलाईनने पण तिचा ताप 3 ते 4 दिवस कमी झाला नाही ताई. बापरे! 102, 103, 102, 103 असं चालूच राहिलं. आणि मग मी तुम्ही ब्लड 8-10 टेस्ट तास वगैरे केली होती का? म्हणजे डेंग्यू सगळे डिटेक्ट झाला रिपोर्ट होता? सगळे नॉर्मल आले रिपोर्ट. नाही, डॉक्टरांचं म्हणणं असं होतं का खूप साथ चालू आहे डेंग्यूची. तुमच्या त्या म्हणजे प्रेग्नंट आहे ना सून, तर ती दवाखान्यात तिला बसावं लागेल म्हणून आपण ऍडमिट नाही करायचं तिला. हो ना, हो ना. मग त्याच्यामुळे मी घाबरले खूप आम्ही का तिला कसं काय जाऊ द्यायचं दवाखान्यात. तिला टाका पण टाकलेला आहे. बरोबर ना. आणि तिला फायब्रॉइड पण आहे. अच्छा. पिशवीमध्ये गाठ पण आहे. तर ते पण डॉक्टरांनी मग तिचं थोडं रिस्कीच आहे. मग त्याच्यामुळे मी इकडे आलेली 2 महिन्यापासून त्याच्यासाठी. तर बरं. मग ऍडमिट केल्यानंतर मी तिचा 3 दिवस ताप नाही उतरला. मग अच्छा. मला फार टेन्शन आलं. मला वाटतं आजाच्या दिवसाला सोमवारी. हो, हो, हो. फारच टेन्शन आलं मला. कारण तिला रात्री यायचा पण दुपारी पण आला, थंडी पण आणि ताप पण मोठ्या माणसासारखं यायचं तिला आणि इतकी हो ना? उठायची ती. तिचं वय किती आहे तुम्ही सांगितलं? तिचं वय 7 वर्ष. 7 वर्ष. बरं.
आणि हुशार आहे खूपच, फारच हुशार आहे. ती जेवणच करत नाही ताई अजिबात. हो का? बरं. म्हणजे लहानपणापासून तिचं वर्षातून एकदा ऍडमिट, दोनदा ऍडमिट असंच चालतं तिचं. अच्छा. हो. तर मग मी काय केलं, खूप वेळ अर्धा तास तुमचे नंबरच शोधले. मग हा नंबर तुमचा एक अनुभव होता, शेअर केलेला होता, त्याच्यावरून मी हा नंबर घेतला आणि तुम्हाला लावला. प्रदीप दादांना लावला तर त्यांचा नाही लागला, बंद सांगितलेला. मग ते योगेश दादा आहे ना, मला मी मठात गेलेली होती मागच्या महिन्यामध्ये आपल्या नांदूर शिंगोटेच्या हो दर्शनाला. असे अचानक योग आले माझे तिथे पण. अच्छा. आणि तिथे मठामध्ये गेली, दर्शन वगैरे घेतलं आणि मी माझ्या सुनेबद्दल सांगितलं का जे आहे बाळ ते व्यवस्थित सुखरूप सगळ्या गोष्टी होऊ द्या, मला एक नातू होऊ द्यावा. बरं. मी येईल दर्शनाला तुमच्या. तर मग मी असं तिथे सांगितलं. त्या दिवशी पण असं अचानक असं वाटायचं मला प्रदीप दादा भेटले पाहिजे तर दर्शन तरी होईल माझं. तर नाही झालं, ते बाहेर गेलेले होते. त्यांच्या मिसेसला विचारलं मी, तर त्या मॅडम म्हटल्या बाहेर गेलेले, दर्शन नाही होणार आता आणि भेट पण नाही होणार. मग मी तिथे सगळी विचारपूस करून दर्शन वगैरे घेऊन मग मी घरी आलेले. तर त्या नातीचा ताप उतरत नव्हता. मग मी हे नंबर शोधले, काढले आणि ते योगेश दादा आहेत ते त्यांनी पण काही कामात असल्यामुळे फोन नाही उचलला. त्या दिवशी पाऊस पण होता ना, योगेश तामाने दादांना केला होता कॉल तुम्ही. नंतर आला मला त्यांचा फोन. त्यांनी सांगितली मला सेवा, मग तुम्हाला सांगितलं मी. आता त्यांनी सेवा दिली तर ही सेवा सुद्धा माझी मनस्थिती नाही करायला. आता काय करावं, मी फार टेन्शन मध्ये येऊन गेली खूप त्या दिवशी. हो ना. पण मग त्यांनी मला सांगितलेलं होतं का उद्या सकाळपर्यंत ताप उतरणार आहे. माझ्या ते एकच डोक्यामध्ये का महाराज सेवा मी जे झाले ते एकदाच मी तारक मंत्र वाचेल महाराज आणि एकदाच मी गौराष्टक स्तोत्र म्हणेल. माझी मनस्थितीच ठीक नाही, मला चांगला रिझल्ट मिळू द्या. आणि खरोखर काय सकाळी उठून आज 8 दिवसाला सोमवारी तर डॉक्टर आलेलेच होते. म्हटले का तिचा ताप उतरत नाही, आणखी तिला दुसरं इन्फेक्शन खूप वाढलेलं आहे, तर सुट्टी करायचा विषय काढायचा नाही तुम्ही. बरोबर. मग मी फार टेन्शन मध्ये येऊन गेलेले. मग मी त्यांना महाराजांनाच फक्त डायरेक्ट अशी बसली आणि रडले महाराजांजवळ का मला कोणीच नाही, मी सांगू शकत नाही कोणाला, फक्त माझं जे दुःख आहे फक्त तुमच्याकडेच मांडते मी, बाकी मला काही माहित नाही. हे दोघी आई पण आणि मुलगी पण दोघींची सुटका तुम्ही तिथून दवाखान्यातून मला लवकरात लवकर करून. आणि सकाळी उठून दुपारी म्हणजे त्या दिवशी तिचा तापच आला नाही, मंगळवारी. हो ना, सोमवारी आलाच नाही, रविवारी आपण बोललेलो होतो काहीतरी मला वाटतं. हो. आणि मग दुसऱ्या दिवशी काही ताप आला नाही. त्याला डॉक्टर म्हटले की 24 घंटे ताप नाही आला तर मी सोडणार आहे, परंतु हे दुसरे इन्फेक्शन 5च्या ऐवजी 80 पर्यंत गेलेलं आहे. तर ते डोस आपल्याला द्यावेच लागतील. आणि काय कमाल विचारता, दुसऱ्या दिवशी ते इन्फेक्शन पण गायब, सुट्टी करून दिली त्यांनी रात्री, मंगळवारी रात्री 9, 9:30ला. हो ना, आणि तो ताप पण गायब. योगेश दादांचा शब्द खरा झाला म्हणजे. तर ते अशीच त्यांची कृपा माझ्या नातीवर सतत राहावी, आमच्या पूर्ण कुटुंबावर, हीच माझी इच्छा आहे. बाकी प्रदीप दादा आणि तुमची पण मला खूप मदत झाली त्या दिवशी. तुम्ही मला स्वतःहून फोन केले त्याच्याबद्दल पण मी आभारी आहे खूप. नाही, स्वामींची कृपा आहे ताई, मी माध्यम आहे फक्त. एवढ्या दिवसाचा अनुभव मला शेअर करायला आज मिळाला, ते पण फार माझं मोठं भाग्य. हो ना. नाही, सेवा स्वामींची, प्रदीप दादांची किंवा योगेश दादांनी दिलेली असो, ती सेवा इतकी खरोखर म्हणजे त्याच्यात ताकद आहे ना, मनापासून तुम्ही त्यातली थोडी जरी सेवा केली ना तरी सुद्धा स्वामी अगदी भरभरून फळ देतात. माझी खूप श्रद्धा. हो ना. मी बाकी माझ्या डोळ्यासमोर कोणीच येत नाही. रात्री मी झोपेत जरी असली तर श्री स्वामी समजते. मला झोप बी नाही लागलं तर श्री स्वामी समजते. बाकी माझं दुसरं काहीच नाही. मला येता जाता श्री स्वामी समर्थच आहे डोळ्यासमोर. नाही, तुमच्यासारखी सासू, तुमच्यासारखी आई आणि तुमच्यासारखी आजी मिळण्यासाठी सुद्धा खूप भाग्य असावं लागतं ताई. कारण तुम्ही एखादं कुटुंब काय म्हणूयात ना, खूप साधारण जे घडणार आहे त्याचं सुद्धा तुम्ही खूप छान रूपांतर केलेलं आहे स्वामींच्या मदतीनं. स्वतःला संधिवाताचा त्रास आहे 8 वर्षापासून. हो ना, 8 ते 10 वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे मला. तर संधिवाताचा त्रासासाठी मी एकदा सुद्धा महाराजांना मागितलेलं नाही का माझ्यासाठी तुम्ही, मी सर्वांसाठी काही सांगितलेलं आहे तुम्हाला, पण माझ्यासाठी माझा हा आजार बरा होऊ द्या हे मी तुम्हाला मागितलेलं नाही. कारण हो, ताकद जी देतायत ना ती मला उभं राहण्याची तुम्हीच. गोळ्या घेऊन असो वगैरे कसं पण असू द्या, माझी फार हाय लेवलची ट्रीटमेंट चालू आहे मुंबईची. हो ना, बापरे. तरी सुद्धा तुम्ही म्हणजे इतरांसाठी एवढा विचार करता ताई. आणि बाकी कुठले पण सासरचा असो, माहेरचा असो, दुःखाचं काही पण असो, माझी हिंमत जरी नसली ना तरी मी
पुढे होईल, बाकी कोणी नाही पुढे. हो ना. मी स्वतःच करते सर्वांसाठी. माझ्यासाठी कोणी केलं नाही केलं तरी मला काहीही फरक पडत नाही. नाही, जे मोठे शिकलेले तत्वज्ञ असतात ते जे सांगतात ना, तसंच मला तुमचं हे सगळं ऐकून वाटतंय, की संसारात राहून सुद्धा, अलिप्त राहून सुद्धा तुम्ही छान चांगलं कर्म करत आहात. असं नाही की आता गावापासून मी लांब आलेली होती सुरुवातीपासूनच, तर मला काही असं मला त्यांची गरज भासणार नाही किंवा हिने गरज प्रत्येकाला पडते. आज मी पण आहे, आज माझ्याकडे पैसा बी सगळं काही, मुलं चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, साहेब आहे. परंतु जे आपली माणुसकी जी असते ना, जोपासणं म्हणतात आपण त्याला, बरोबर आहे ना, जोपासली जाते माणुसकी. कारण आपण जर कोणाच्या कामात पडले तर आपण हक्काने त्यांना किती लांबून बोलवू शकू का, नाही तुम्हाला यावंच लागेल, माझं हे काम करावंच लागेल. हो ना. आणि आपण जर त्यांच्यासाठी काहीच केलेलं नसलं तर आपण कोणत्या तोंडाने त्यांना म्हणणार आहे का? बरोबर आहे ताई. नाही, लोकांनी स्वतःहून येतात अशा लोकांसाठी मदत करायला. मला माझे एवढे मोठे मोठे पुतणसुना आहेत, त्या 2 पुतणसुना घरच्या आणि ह्या 2 सुना, मला काहीही फरक वाटत नाही. आम्ही तिकडे 2 लोक राहतो ना गावी, तरी ते अशीच नातवंड आहे. आम्ही काहीच कमी करत नाही, त्यांना पण नाही आणि इकडे पण नाही. तुम्ही तेवढ्या प्रेमळ आहात, समजूतदार आहात, म्हणून तर तुमची मुलं पण तशी घडलेली आहेत ना ताई. हो. आणि आज पण असं आहे का, मुलं माझ्याशी आजही मोठ्या आवाजामध्ये बोलू शकलेले नाहीयेत. हो किंवा आज पण नाही. बघा, एवढे त्यांना मुलं झालेले आहेत, पण त्यांच्याशी जोरात बोलणं किंवा आई तू अशी वागली किंवा तशी वागली, एकदा सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही. मला तर सांगायला हवं. सासूने पण तसं असावं लागतं, म्हणजे सुना सुद्धा इतक्या छान प्रेमळ राहतात ना हो ताई. नाही, सगळ्या गोष्टी आपल्यावरच अवलंबून आहे. मी तर म्हणते सोहा केला ना सगळ्या गोष्टी, कामं सगळं चांगलं आहे. नाही, तुमची मुलं एवढी छान, दोघंही इंजिनियर आहेत, एक सिव्हिल इंजिनियर, एक मेकॅनिकल इंजिनियर, उच्च शिक्षित असून इतकी छान आईची सेवा, वडिलांची सेवा करतायत. एक डिप्लोमा आहे आणि एक डिग्री नाही. आमची सेवा म्हणजे ते फक्त शब्दिक करता, आपण ज्याला म्हणतो ना अशी लांबून सेवा. तुमचा स्वभाव फारच वेगळा आहे ताई. माझे मुलं पण, मला फक्त एवढं समजतं का माझ्या हातचं खाऊन कोणी गेलं पाहिजे, माझ्या घरातून कोणी खाऊन पिऊन गेलं पाहिजे, बाकी मला दुसरं पुण्य काहीही माहित नाही त्याच्या व्यतिरिक्त. खरंच छान आहेत आणि तुमचे अनुभव पण इतके कमालीचे आहेत ना ताई, ऐकत राहावेसे वाटतं अगदी. कारण काय, माणूस जन्माला येतो, त्याचं कर्म व्यवस्थित राहिलं ना तर सगळ्या गोष्टी होतात. बरोबर आहे ना ताई. आपण एवढा देव करायचा आणि बाकीच्या गोष्टी तिकडे निष्फळ सोडून द्यायच्या, अशा करायच्या, त्याला काही अर्थ नाही, काहीच उपयोग होत नाही त्या गोष्टीचा. भले तुम्ही थोडी सेवा करा, पण माणसात पण देव ओळखा. अगदी बरोबर. किती छान बोलता हो ताई तुम्ही. तुमचं शिक्षण फारसं झालेलं नसून सुद्धा तुम्ही इतकं छान सांगताय ताई. तुमच्याकडून खूप साऱ्या स्त्रिया ज्या आज सासू म्हणून भूमिका निभावतायत ना, त्यांनी शिकण्यासारखं आहे. नाही, तुमचे हे अनुभव मी शेअर करते ताई. आणखीन सुद्धा काही अनुभव असतील तर जरूर शेअर करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. दादांना पण नमस्कार. हो हो. आपले एवढे दादांना पण नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. हो. आणि मला ज्या ज्या गोष्टी घडून आलेल्या आहेत, ते जे माझे अगोदरचे होते 25-30 वर्षापूर्वी त्यांनी सेवेसाठी घडवलं मला, त्यांना पण नमस्कार करते मी. त्यांच्यामुळे मी आज स्वामी सेवेत कमी का होईना येऊ शकले. नाही, आणि आज तुमच्यामुळे सुद्धा खूप स्वामी सेवक घडणार आहेत बरं. मला असं वाटतं का मी काहीही सेवा केलेली नाहीये. मला फार कमी याच्यामध्ये महाराजांनी माझ्या अपेक्षेच्या एवढं बाहेर दिलं का मी एवढं मागितलेलं नव्हतं महाराजांनी. मला त्यांना ते द्यायचं होतं. हो ना, तुमचं मन स्वच्छ होत आहे. भाग्य असेल माझं, आणि माझं गेलं ना ताई कोणाकडे तर चालेल, पण मला कोणाचा रुपया पण नको. कोणाचे 2 रुपये बी दुधाचे ठेवले ना मी, तरी मला असं होतं का कधी जाईल आणि कधी देऊ नये. खरं अध्यात्म कळालेलं आहे तुम्हाला. माझं गेलं तर चालेल. माझे वडील पण तसेच होते. हो ना. हो. चालेल ताई. ते संस्कार असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ताई. अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर तू, अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त
दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ